बसलं का? काम करायची जरा घेऊन मोहर बघून. राम राम सासरे, राम राम. ए बाबा, अरे तू कशाला आलाय? अरे निघ नाही तर. याला काय अर्थ आहे? एवढं काना बोलू नका ना. बोलता बोलता गचाकला म्हणजे पोरीचं कन्यादान राहील ना. कुठे आहे पोरगी तुमची? माझी प्रीती कुठे आहे? इथं आहे प्रीती, इथं. हे बघ सूरज, मी मरून जाईल पण माझ्या प्रीतीचा हात कधीच तुझ्या हातात देणार नाही. सासरे तुम्ही काय बी करा, प्रीती आपलीच आणि आपलीच होणार, लक्षात ठेवा. सूरज, माझ्या प्रीतीकडे वाईट नजरेने जर बघितलं ना तर याद राख बघ. ए सासरे काय? सूरज, बाबांना सोड. त्यांची काही चूक नाही. तुला मी तुझ्या प्रेम करत नाही, कळत नाही तुला? किती वेळा गोष्ट सांगायची? काय हो नखरा, काय हो आवाज, बाबा. पण मी एक सांगतो, तू स्वतःच येणार पळत माझ्याकडं. सूरज मला लग्न करायचंय, सूरज मला तुझ्याशी लग्न करायचंय. मार्क माय वर्ड, ही माझीच होणार, लक्षात ठेवायचं सासरे. काय तुमचा तो भाचा गेला चुना लावून तुम्हाला. आता असल्या लग्न मोडणाऱ्या पोरीशी कोण लग्न करणार? नॉट, मी करणार. मार्क माय वर्ड. मी करणार ना लग्न तिच्याशी. जा निघ. जेवाय द्या की थोडंफार काय असेल तर. बनवलंय का? निघतोस का आता? ठेवतो. पण एक लक्षात ठेव, तू माझी आहे आणि माझीच राहणार. प्रतीक्षा करतो तुझ्या होकाराची, नाहीतर हे वसाड वळवण करून टाकीन सगळं. मार्क माय वर्ड. हे ना, हे सगळं त्या रायामुळे झाले. मी त्याला कधी माफ करणार नाही. माझा आत्मा त्याला कधी सुद्धा माफ करणार नाही. प्रीती, माफ कर मला, माफ कर. तुझ्या रायाची इच्छा असून सुद्धा तुझ्या जवळ येऊ शकत नाही. मी तुझ्या लायकीचा नाही. प्रीती, तुझ्या आयुष्यात कोणतरी येईल, तुला घेऊन जाईल आणि सुखात ठेवल. त्यावेळेस हा राया चेहरा तुझ्या समोर कधीच घेऊन येणार नाही. कधीच प्रीती, मला माहितीये तू मला कधीच माफ करणार नाही, कधीच. पण माझा नाविलाज आहे ग. माझ्यामुळे तुझ्या आयुष्याची फरफड झालेली मला नाही चालणार.
काय सांगू? मला माफ कर मला. राया देवा, मला असं का वाटतं की राया कुठलं तरी संकटात आहे. देवा माझ्या राहायला वाचव ना. जिथं कुठं बी असेल तिथं सोबत ठेव. राया अरे की बरं, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे. राया अय नीट पुसा. काय कोयता भाई? अरा रा रा रा. मातोश्री असंच बसा, ना इकडं बघाव ना तिकडं बघाव, कुठंच बघू नका. काय कोयता भाई? सूरज, अरे या. सूरज, सूरज, ते मी लग्नाला तयार आहे. आ? ए, मला ऐकाय ना, परत एकदा सांग. ते लग्नाला मी तयार आहे. अरे बाबा, अयो, परत एकदा. मी लग्नाला तयार आहे. ए, आक्या. ए, रे. अरे मी घे. आता कसा जरा नवऱ्याचा खेळ घेऊ द्या, थांबा. ते म्हणजे प्लीज प्लीज काय नाही आता. मी म्हणन तेच सगळं, अजिबात प्लीज नाही. ए, आक्या. अयो भाऊ, काय चिकना दिसता राव तुम्ही. एकच नंबर जोडी. रडती राव. भाऊ वहिनी हसा ना की पण. हस की हस. हसली का? कसा आलाय? लय भारी. आता फक्त हसायचं आणि गुन्ह्या गोविंदानं माया बरोबर राहायचं. काय कळलं का? तू त्याला काही त्याला काय नाही. आता भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ आपलाच. रायाचं नाव जरी तोंडातून आलं ना, तर तुला माहितीये काय होईल. है का नाही? हा? हा? ओ मातोश्री, अहो सुनबाई आल्यात. त्या पाण्याचं बघा. ओ मातोश्री, जाऊ द्या. आम्ही येतो फिरून आता. हो हा चला भाऊ, चाल. मी पण येतो. हा, काय सत्यनारायणची महापूजा आहे. अरे अख्ख्या गावात पत्रिका वाटा आता. पेटवा दवंडी. चला. ए थांबा, ह्याच्यावर नको, बुलेटवर चला. असं मस्त आता हिरो हिरोईनचा फील येणार. सनम रे सनम रे, तू ही मेरा सनम हुआ रे. ए बुलेट कुठे माझी? हाय माग लावली. आहे ना? चला. ए तुम्ही कुणी येऊ नका. ए तू गावात सांग. अरे मी कसा, ही कशी, कसला ड्रेस घातलाय? चला. साहेबराव, हे साहेबराव, आवाज नाही करायचा. एक्सक्यूज मी, दिस इज सर्टिफिकेट कोर्स गिवन बाय मी. कोण रे? आर्मी वेटर. वेटर. ओके, सिट डाऊन. हे बघ, आज मी जरा लिटल जास्त पिलो आहे, पण आज तू, मी आणि ही दारू आज बिस्लरीतच सोपी जाते प्यायला ना, म्हणून बिस्लरीत पितो. अरे बाबा किती पिलास? आणि तू तर दारू सोडली होती ना? हे सोडली होती. अरे मी लाख दारू सोडीन रे, पण दारूने मला सोडलं पाहिजेत ना. हे सगळं त्या भांडगुळ रायामुळे झालंय. त्यांनी माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. सोडणार नाही मी, त्याला सांगून ठेवतो. मला असा खून करायचाय, मला खून करायचाय त्याचा. कोण गेला रे मधूनच? अरे तुला जास्त झाली. चल मी तुला घरी सोडतो. घर सर, अरे कोणतं घर? आता घरी बिरी काय जाऊ वाटत नाही. माझं त्या रायाने नाशकाने अख्खं घर उद्ध्वस्त केलंय. आणि घरी गेल्यावर माझ्या पोरीचा चेहरा बघून
इथं काळजात आग लागते माझ्या. घरी नाही येणार मी. अरे बाबा शांत हो, होईल सगळं ठीक, तू विश्वास ठेव. हे अजिबात विश्वास ठेव म्हणायचं नाही. विश्वास मेला पानिपतच्या युद्धात. आणि तो राया तवाच मेला ज्या दिवशी त्यांनी माझ्या पोरीचं वाटोळं केलं सगळं. सोडणार नाही मी त्याला. ही गणित कधी जुळलं? प्रीती आणि ह्या बोकडा सोबत. तुम्हाला नाही येतो हे करता. थांबा, एक काम करा, तुम्ही व्हा इकडे, मी करून दाखवतो. अहो बिडा की नाही रे? बिडा भाऊ, मला बिडू नका. तिकडं बिडा, तिकडं. प्रीती एवढ्या लवकर विसरली शहराला? असू दे, तसं पण तू माझ्यासोबत सुखात राहिलीच नसती. आता सुखात दिसते पण. तू 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 रायाच आहे ना? नाही नाही, तू रायाच आहे. अरे राया तू, अरे कुठं होता? चल 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 चल, घरी जाऊ. तुला बघून प्रीती लय खुश होईल. चल. काय प्रीती 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 लावलंय? हा, मला नाही यायचं कुठं. का? अरे काय झालं? तुला याड लागलंय का? हा, लग्नात पळून गेला, त्या पोरीचं वाटोळ केलं. हा, लाज वाटते का तुला? आणि तोंडकाला फोन फिरतोय असा. फक्त हातच नाही तर आता तू अख्खी माझी आहे. 2 दिवसात लग्न आहे, 2 दिवसात. लग्न झाल्यावर मग बघू. जास्त नखरा नाही करायचा. हं? नुसता असा नुसता असा 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 झटका झटका. बाय.
राया, तुला असं वाटलं नाही एवढं सगळं घडलंय आपल्या हक्काच्या मित्राला सांगाव, हेच का आपली दोस्ती? शंभू, सांगून तरी काय फायदा झाला? जे झालं ते झालं. ते परत माघारी आलं असतं का? नाही ना. जाऊ दे, आता ठरवलंय सगळं विसरून नवीन सुरुवात करायची. काय नवीन सुरुवात? तू विसरू शकतो प्रीतीला? तुझं प्रेम खोटं होतं का? आणि एवढं सोपं आहे का हे सगळं विसरणं? का विसरू शकत नाही? ती मला विसरून पुढे जाऊ शकते, मग मी का तिला विसरून पुढे जाऊ शकत नाही? नाही राया नाही, पाणी कुठतरी मुरतंय. मी ओळखतो प्रीतीला, ती फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करते. त्या सूरजने काहीतरी केलं असणार आहे. शंभू, दिसत तसं नसतं रे, म्हणून तर जग फसतं. पाहिलंय मी त्या सूरज सोबत किती खुश आहे ती. यार मला दुसरं काय पाहिजे रे? तिच्या सुखातच माझं सुख आहे ना. हा, सूरज तिला सगळं सुख देऊ शकतो, पण मी नाही ना देऊ शकत. आता काय राहिलंय माझ्यापाशी? आणि त्यात पण माझा चेहरा असा. त्या सूरजच्या तर नाही, त्याला टायर मध्ये घालून मारला ना, नाव शंभू सांगणार नाही. चल राया चल, आताच्या आता जाऊ आणि आपण प्रीतीला सगळं खरं सांगू. ती तुला ह्या चेहऱ्यामध्ये स्वीकारेल. बस बस शंभू बस. आता नकोय मला कोणाची दया. उपकार करून प्रीती माझ्या जवळ आलेली मला अजिबात चालणार नाही, म्हणजे चालणार नाही. आता नकोय मला ती, आणि नकोय तिचं प्रेम. ती सुखात आहे ना, तेवढंच बस मला. आणि हा, पुन्हा जर हा विषय काढला ना, तर मी कुठेतरी लांब निघून जाईल. बस का भाव, का उगाच चिडतोस? नको तो विषय. तुझी माझी यारी खड्ड्यात गेली दुनिया सारी. काहीच नाही. अरे किती अरे तुझ्या पांजाला राणी. मला टाकू दे सगळे चिल्लर. तिकडे जरा लक्ष द्या, मी जाऊन आलो. त्याच्यावर काय लक्ष द्यायचं? एका फटकेचं नाही ते. जा तू. अरे बाबा तरी मी सूरज भाऊ लय डेंजर आहे. अरे जा तू, मी आहे. जा. सूरज भाऊ नातच करायचं नाही. नाही नाही, कधी कोणाचा पत्ता कट होईल काय सांगता येत. तुझा पत्ता कट करतो. घे बादशाह. तुझी चौका. अरे तुला काय झालं? अरे ती कोण आहे? अरे पोरग, अरे कुठे आहे पोरग? कुठे गेले? कोण? अरे पोरगा सुटला का? मला मारतो. काय झालं पोरग कुठे? अरे राजा गपगुमान बाहेर ये, नाही तर तुझं वाजवतो बघ आता मी बाजा. कुठं गेलं जो का?
अरे वा वडापाव गरम आहे. चला वडापाव खाऊ. लंच ब्रेक. वडापावच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. खायचा वडापाव? वडापाव खायचा? हातकडा हातकडा चारतो तुम्हाला. माझ्या नादाला लागायचं